Hello guys, welcome to my channel ऑनलाईन टेक हब. ऑनलाईन टेक हब या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर सी प्रोग्रामिंग लेक्चर सिरीज आपण स्टार्ट केलेलं आहे. तर यामधील नेक्स्ट टॉपिक आहे युनियन. आता आपण काय बघणार आहोत तर युनियन हा टॉपिक बघणार आहोत. तर बघूयात युनियन काय आहे, कशासाठी यूज होतो वगैरे. फर्स्ट आपण वी डिस्कस व्हॉट इज द युनियन. बघा, युनियन इज अ user-defined data type which is a collection of different variables of different data items in the same memory location. बघा, याच्या आधी आपण स्ट्रक्चर पण लर्न केलेलं आहे. स्ट्रक्चर पण काय असेल हो, स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ ऑल्सो डिफरंट डेटा आयटम्स. युनियन पण ते युनियनची डेफिनेशन पण तशीच आहे. काय, युनियन इज अ कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा ॲटम्स. दोन्हीमध्ये डिफरन्स काय असेल तर मेमरी लोकेशनचा डिफरन्स असेल. काय असेल, मेमरी लोकेशनचा डिफरन्स असेल. तो आपण पुढे डिफरन्स बघणारच आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा, द युनियन कॅन बी डिफाइन्ड ॲज मेनी मेंबर्स बट ओनली वन मेंबर कॅन कंटेन अ व्हॅल्यू ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक टाइमला एका स्पेसिफिक टाइमला एकच मेंबरमध्ये काय असणार आहे, व्हॅल्यू त्याच्यामध्ये कंटेन असणार आहे किंवा व्हॅल्यू स्टोअर असणार आहे. किंवा युनियनचे मेंबर ॲक्सेस करताना आपण ॲट अ टाइम फक्त ओनली वन मेंबर ॲक्सेस करू शकतो. ओनली वन मेंबर आपण ॲक्सेस करू शकतोय त्याच्यामध्ये, युनियनमध्ये. त्यानंतर नेक्स्ट युनियन. बघा, युनियन इज अ युजर डिफाइन्ड डेटा टाइप बट अनलाईक स्ट्रक्चर्स दे शेअर द सेम मेमरी लोकेशन. तर बघा, युनियनमध्ये हे पण युजर डिफाइन्ड आहे, स्ट्रक्चर पण युजर डिफाइन्ड आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे बघा, तर युनियनमध्ये काय होते तर दे शेअर द सेम मेमरी लोकेशन. जे युनियनचे जे काय मेंबर असतील, युनियनचे जे मेंबर असतील ते मेंबर काय करतील तर मेमरी शेअरिंग करतील. काय करतील, मेमरी शेअरिंग. इथे काय असेल, मेमरी शेअरिंग असेल. तर स्ट्रक्चरमध्ये तसं नाही आहे. स्ट्रक्चरमध्ये काय होतं तर प्रत्येक मेंबरला, स्ट्रक्चरच्या प्रत्येक मेंबरला काय होते, सेपरेट मेमरी अलोकेट होते. कशी होते मेमरी, सेपरेट मेमरी अलोकेट होते. म्हणजे प्रत्येक मेंबरला हे स्वतःची ओन मेमरी असते. तसं युनियनमध्ये नाही आहे. युनियनमध्ये काय आहे तर युनियनमध्ये ऑल मेंबरला कॉमन मेमरी अलोकेट होते. पुढे बघा, एक्झाम्पल बघूया आपण. बघा, इथे स्ट्रक्चर डिफाईन केले, स्ट्रक्ट ABC. त्यामध्ये आपण ए आणि बी असे दोन मेंबर घेतलेत. ए आहे इंटिजर टाईपचा, बी आहे कॅर टाईपचा. ठीक आहे. तर जेव्हा आपण याचं मेमरी स्ट्रक्चर बघूया किंवा मेमरीवर स्टोअर झालेलं स्ट्रक्चर बघूया, तेव्हा काय होईल तर ए साठी सेपरेट मेमरी अलोकेट झाली असणार आहे. सेम तशी बी साठी पण काय असणार आहे, सेपरेट मेमरी अलोकेट झाली असणार आहे. कधी, जेव्हा आपण स्ट्रक्चर यूज करतो तेव्हा. पण जर याच ठिकाणी आपण काय केलं तर स्ट्रक्ट ABC ऐवजी युनियन ABC घेतला. काय घेतलं, जर युनियन ABC घेतलं तर काय होईल व तर याच्यामध्ये हे जे काही दोन मेंबर्स आहेत, ह्या दोन्ही मेंबरला काय होईल तर कॉमन मेमरी काय होईल, अलोकेट होईल. काय होईल, कॉमन मेमरी अलोकेट होईल. हा आहे युनियन मधला स्ट्रक्चर मधला डिफरन्स. ठीक आहे. बघा, तर हा दोन्ही डिफरन्स आपण आताच बघितलाय. जेव्हा आता हे कसं फाइंड आउट झालं तर बघा, जेव्हा आपण युनियन स्ट्रक्चर घेतो, समजा हे स्ट्रक्चर घेतलं आणि या दोन्ही व्हेरिएबलचा काय केलं, आपण ॲड्रेस चेक केला. काय चेक केला, मेमरीमधला ॲड्रेस चेक केला. तेव्हा एचा पण ॲड्रेस आणि बीचा ॲड्रेस हे का असणार, तो डिफरंट असणार आहेत. सेम असणार आहेत का, नसणार आहेत. याच्यावरून आपल्याला काय आयडेंटिफाय होत आहे तर ह्या दोन्हीही मेंबरला सेपरेट मेमरी अलोकेट झालेली आहे. याच्यावर आपल्याला काय होतं, आयडेंटिफाय होत आहे. आणि जेव्हा आपण हे जे काही स्ट्रक्चर आहे याच्यावेळी जर आपण युनियन ABC घेतला, काय घेतलं, युनियन ABC जर असं डिक्लेअर केलं, डिफाईन केलं, याच्यामध्ये आपण हे दोन्ही पण मेंबर घेतले, ए आणि बी. आणि युनियन डिफाईन केल्यानंतर आपण ह्या ए आणि बी दोन्ही मेंबरचे ॲड्रेस चेक केले, तर तेव्हा
हे दोन्हीचे ॲड्रेस आपल्याला काय मिळतील तर सेम मिळतील. ॲड्रेस काय मिळतील मेमरीमधले सेम मिळतात. याच्यावरून आयडेंटिफाय काय होईल तर युनियनचे जे काही मेंबर्स आहेत ते युनियनच्या मेंबरला काय होते कॉमन मेमरी काय होते अलोकेट होते. ठीक आहे, इथं पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. स्ट्रक्चर मधला आणि युनियन मधला मेजर डिफरन्स हा आहे. ठीक आहे, इथं बघा तेच घेतलंय युनियन एबीसी ए आणि बी दोन काय घेतलं आपण स्ट्रक्चर मेंबर घेतलेत युनियनचे. देन नेक्स्ट बघूया. आता इथे काय केले बघा वॅर डॉट ए. आता वॅर काय आहे तर इथं बघा इथं काय घेतलं आपण युनियन एबीसी घेतला ए आणि बी दोन त्याचे मेंबर्स घेतलेत आणि युनियन व्हेरिएबल क्रिएट केले की जे काय असेल वॅर असेल वॅर नावाचं असेल. तर ॲक्सेस करताना बघा इथं कसं ॲक्सेस केलेलं आहे वॅर डॉट ए इक्वल टू 66. आता आपल्याला माहिती आहे की आपण स्ट्रक्चरचे मेंबर कसं ॲक्सेस करतो डॉट ऑपरेटरनं किंवा ॲरो ऑपरेटरनं. तर इथं पण युनियनचे मेंबर पण ॲक्सेस करताना आपण हे दोन्ही ऑपरेटर वापरतो. कुठले एक तर डॉट वापरतो किंवा दुसरा कुठला ॲरो वापरतो. ठीक आहे, इथं काय केलं आपण वॅर डॉट वॅर काय युनियन व्हेरिएबल आहे डॉट एक याचा मेंबर आहे व्हॅल्यू काय केली आपण 66 इनिशियलाइज केलेली आहे. इथं काय केलं आपण वॅर डॉट ए प्रिंट केलाय वॅर डॉट बी पण प्रिंट केलाय. ठीक आहे, तर या कोडमध्ये बघा युनियन याच्यामध्ये दोन मेंबर आहेत एक आहे ए दुसरा आहे बी. तर त्यानंतर काय म्हणले बघा तर याच्यामध्ये बघा वॅर डॉट एला काय होईल 66 मेमरी असाइन होईल. काय होईल वॅर डॉट एला काय होईल 66 मेमरी असाइन होईल. पण आपल्याला माहिती आहे की युनियनमध्ये ऑल मेंबरला काय होते तर मेमरी कॉमनली अलोकेट होते. त्यांच्यामध्ये मेमरी शेअरिंग होते. तर इथं काय होईल हो बघा सिन्स बोथ ए अँड बी शेअर द मेमरी लोकेशन वॅर डॉट विल बी प्रिंट बी. बघा वॅर डॉट बी हा जे आहे व्हेरिएबल जे आपण प्रिंट केलेला आहे हे काय प्रिंट करेल तर कॅपिटल बी प्रिंट करेल. काय करेल तो कॅपिटल बी प्रिंट करेल. आता कॅपिटल बी प्रिंट का करेल तर बघा इथे कन्सेप्ट आपण समजून घेऊया. आपण इथे काय केले वॅर डॉट एला काय केले 66 व्हॅल्यू काय केली अलोकेट केलेली आहे. जे हा जे काही मेंबर असेल ए हा मेंबर युनियनचा तर ए मध्ये काय असेल तर 66 काय असेल व्हॅल्यू स्टोअर झालेली असेल यावेळेला. याचा काय तर समथिंग ॲड्रेस असेल समजा 1000 असेल. जेव्हा आपण याचा जो बी असेल तो बी पण कुठं असणार आहे हो याच ॲड्रेसला असणार आहे ना. बी पण कुठं असणार आहे याच ॲड्रेसला असणार आहे. का तर आपण काय म्हणतोय दोन्ही व्हेरिएबल काय करतील हो दोन्ही व्हेरिएबल किंवा दोन्ही मेंबरला कॉमन मेमरी अलोकेट होईल. दोन्ही मेंबरला काय होईल कॉमन मेमरी अलोकेट होईल. आता इथं जर बघितलं आपण तर ए हा काय इंटिजर टाईपचा आहे आणि बी हा काय तर कॅर टाईपचा आहे. ठीक आहे, तर काय होईल तर ही जी काय मेमरी आहे ही मेमरी तर ही मेमरी काय होईल तर शेअरिंग होणार आहे ए आणि बी मध्ये. त्यामुळे जेव्हा तुम्ही ए मध्ये 60 ची व्हॅल्यू स्टोअर करता आणि तुम्ही इथं काय करतो या लाईनला आपण व्हॅर डॉट बी करतोय. काय म्हणतोय व्हॅर डॉट बी. तर व्हॅर डॉट बी जेव्हा ऍक्सेस करू आपण तेव्हा काय होईल तर हे जे 66 आहे याची जी काय ASCII व्हॅल्यू आहे ASCII व्हॅल्यूनुसार याचं काय तर जे लेटर आहे तो काय करेल प्रिंट करेल तेव्हा आउटपुट काय येईल बी येईल. कॅपिटल बी ची ASCII व्हॅल्यू किती आहे तर 66 आहे. ठीक आहे, हा दोन्ही मधला काय तर डिफरन्स आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात डिसाइडिंग द साईज ऑफ द युनियन. असे युनियन साईज कसे डिसाईड केले जाते तर फॉर एक्झाम्पल बघा डिसाईड कसे केले जाते तर बेस्ड ऑन दी साईज ऑफ द लार्जेस्ट मेंबर ऑफ युनियन. म्हणजे एखाद्या युनियनला मेमरी किती अलोकेट करायची इट डिपेंड्स अपॉन दी इट्स अ लार्जेस्ट मेंबर. लार्जेस्ट मेंबर कोणता याच्यावर डिपेंड असणार आहे. समजा इथे एक आपण काय घेतलंय बघा एबीसी नावाचं युनियन घेतलेलं आहे. याच्यामध्ये इंट ए कॅर बी फ्लोट सी आणि डबल डी असे व्हेरिएबल स्ट्रक्चर मेंबर डिक्लेअर केलेले आहेत एबीसीचे. तर याला मेमरी किती अलोकेट होईल की ज्याचा जो लार्जेस्ट मेंबर आहे तो लार्जेस्ट मेंबर कोणता असेल इथं बघा ए साठी इट डिपेंड्स अपॉन युअर मशीनचं आर्किटेक्चर. जनरली यासाठी 2 बाईट किंवा 4 बाईट मेमरी अलोकेट होते. कॅरसाठी 1 बाईट फ्लोटसाठी 4 आणि डबलसाठी 8 बाईट. तर या युनियनला किती मेमरी अलोकेट होईल तर 8 बाईट मेमरी अलोकेट होणार आहे. किती होणार आहे 8 बाईट.
आता जो लार्जेस्ट मेंबर आहे त्याची जेवढी साईज असेल तेवढी युनियनची साईज असेल. ठीक आहे. तर इथं बघा इथे काय येईल तर साईज ऑफ डबल किती आहे 8 बाईट्स आहे. त्यामुळे या युनियनला किती 8 बाईट्स मेमरी काय होणार आहे अलोकेट होणार आहे. देन पुढे बघा हाऊ टू ॲक्सेस मेंबर ऑफ युनियन युझिंग पॉइंटर. आता बघा युनियनचे मेंबर ॲक्सेस करताना तुम्ही डॉट ऑपरेटर पण आपण वापरू शकतोय. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपण तेच गेले वॅर डॉट ए यावर ॲक्सेस केलेला आहे. आता इथं बघणार आहोत आपण की युझिंग एरो ऑपरेटर हाऊ टू ॲक्सेस द मेंबर्स ऑफ युनियन. एक्झाम्पल बघूयात बघा. इथे काय केले आपण युनियन एबीसी इंट ए कॅर बी असं युनियन आपण डिफाईन करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा इथे काय केलं आपण पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे युनियन एबीसी पॉइंटर पीटीआर. त्यानंतर युनियन एबीसी वॅर म्हणजे आपण हे दोन काय केले युनियन व्हेरिएबल क्रिएट करून घेतले. काय घेतले युनियन व्हेरिएबल क्रिएट करून घेतले. त्यानंतर पुढे बघा वॅर डॉट ए इक्वल टू काय केलं आपण 90 व्हॅल्यू असाइन केली. देन पीटीआर इक्वल टू ऍड्रेस ऑफ वॅर. इथे काय केलंय तर वॅरचा जो काय ऍड्रेस आहे तो काय केला पीटीआर ला असाइन केला. पीटीआर काय तर पॉइंटर व्हेरिएबल आहे. पॉइंटर व्हेरिएबल काय करतं तर पॉइंटर इज ए व्हेरिएबल दॅट स्टोअर्स द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. देन द व्हॅल्यू ऑफ ए इज अ % डी. इथं बघा कसं केले आपण पीटीआर एरो ए. इथे काय केलं आपण एरो ऑपरेटर वापरून युनियनचा मेंबर ऍक्सेस केलेला आहे व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. तर बघा वाय डू वी नीड सी युनियन. सी युनियन मध्ये युनियन जे आहे ते युनियन मध्ये जरी मेंबरला कॉमन मेमरी अलोकेट होत असली किंवा मेमरी शेअरिंग होत असेल तरी पण युनियन का रिक्वायर्ड आहे. व्हॉट इज द नीड ऑफ द युनियन. बघूया एक्झाम्पल थ्रू. बघा इथे एक स्टोअर घेतलेला आहे आणि त्या स्टोअर मध्ये दोन आयटम्स आहेत. एक आहे बुक्स दुसरा आहे शर्ट्स. ठीक आहे. एक स्टोअर घेतले त्या स्टोअर मध्ये दोन आयटम घेतलेत बुक्स आणि शर्ट्स. आणि तो जे काय स्टोअर ओनर असेल तर स्टोअर ओनर वॉन्ट्स टू स्टोअर द रेकॉर्ड ऑफ अबोव मेन्शनड 2 आयटम्स अलॉंग विथ द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. जो ओनर असेल त्याला काय करायचं आहे हो ह्या दोन्ही आयटमचे काय करायचं तर डेटा किंवा रेकॉर्ड स्टोअर करायचा आहे त्यांच्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन सहित. आता इन्फॉर्मेशन काय असेल समजा बुकसाठी काय घेतलंय बुकचं टायटल असेल ऑथर असेल नंबर ऑफ पेज असेल प्राइस असेल. शर्टमध्ये काय असेल शर्टचं कलर असेल डिझाईन असेल साईज आणि प्राइस असेल. तर इथं बघा प्राइस ही जी काही प्रॉपर्टी आहे ती बुकला पण आहे आणि शर्टला पण आहे. मग या ठिकाणी काय होतं द स्टोअर ओनर वॉन्ट्स टू स्टोअर द प्रॉपर्टीज देन हाऊ ही ऑर शी विल स्टोअर द रेकॉर्ड. ठीक आहे. दोन्हीमध्ये कॉमन काय आहे प्राइस आहे. बुकची पण प्राइस असणार आहे आणि शर्टची पण प्राइस असणार. तर हे जे काय रेकॉर्ड आहे तर तो जे काय ओनर तो स्टोअर कसा करेल तर बघा इनिशियली दे डिसाइडेड टू स्टोअर द रेकॉर्ड्स इन अ स्ट्रक्चर. त्याने काय केलं सुरुवातीला की त्यानं स्ट्रक्चर यूज करून काय केलं रेकॉर्ड स्टोअर करायचं डिसाईड केलं. तर त्यानं काय घेतलं इथं स्ट्रक्टर स्टोअर. इथं बघा डबल प्राइस कॅरेक्टर पॉइंटर टायटल कॅरेक्टर पॉइंटर ऑथर इंट नंबर ऑफ पेजेस इंट कलर इंट साईज अँड कॅरेक्टर डिझाईन. यामध्ये त्याने काय केलं स्ट्रक्चर डिफाईन करून घेतलं. तर बघूया पुढं बघा टू अबोव स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ ऑल द आयटम्स दॅट स्टोअर ओनर वॉन्ट्स टू स्टोअर. ओनरला जे काही स्टोअर करायचं आहे तेवढे सगळे आयटम्सचे जे काही ॲट्रिब्यूट्स असेल ते आपण वरती स्ट्रक्चरमध्ये घेतलेले आहेत. द अबोव स्ट्रक्चर इज कम्प्लिटली युजेबल बट द प्राइस इज अ कॉमन प्रॉपर्टी इन बोथ द आयटम्स अँड द रेस्ट ऑफ आयटम्स आर इंडिव्हिज्युअली. बघा बुकमध्ये आणि सेकंड काय घेतलं आपण शर्ट त्याच्यामध्ये प्राइस ही जी काही प्रॉपर्टी आहे ही काय कॉमन प्रॉपर्टी आहे. पण बाकीच्या प्रॉपर्टी कॉमन आहेत का नाहीये. तर बाकीच्या प्रॉपर्टी काय असेल बुकचं टायटल असेल किंवा बुकचं ऑथर असेल किंवा बुकचं काय असेल नंबर ऑफ पेजेस असेल. तर हे काय तो हे प्रॉपर्टीज वेग डिफरंट आहेत. बुकच्या पण शर्टच्या काय आहेत तर शर्टच्या बघा काय आहेत तर शर्टच्या काय आहेत कलर आहे साईज आहे डिझाईन आहे. म्हणजे अशा काही प्रॉपर्टी आहेत की दोन्हीची प्रॉपर्टी कशा आहेत तर डिफरंट आहेत आणि फक्त प्राइस काय दोन्हीची प्रॉपर्टी सेम आहे किंवा कॉमन आहे. तर बघा हाऊ कॅन वी ॲक्सेस द मेंबर ऑफ स्ट्रक्चर. तर बघा याच्यामध्ये स्ट्रक्ट स्टोअर बुक. ठीक आहे. इथं काय केलं आपण मेनमध्ये
जे आपण वरती स्ट्रक्चर डिफाईन केलं तर त्याचं काय केलं, स्ट्रक्चर व्हेरिएबल क्रिएट केलं. त्यानंतर इथे काय केलं आपण, तर बुक डॉट टायटल, बुक टायटल काय केलं, सी प्रोग्रामिंग. बुक डॉट ऑथर दिला काय, पावलो कोहेला. त्यानंतर बुक डॉट नंबर ऑफ पेजेस 190, बुक डॉट प्राइस 205, प्रिंट एफ साईज ऑफ पर्सेंट LD लॉंग डी बाईट्स. आणि काय केलं आपण इथं बुकची साईज काय केली, प्रिंट केली. ठीक आहे. तर बुकची साईज प्रिंट केल्यानंतर बघा, in the above code we have created a variable of type store. We have assigned the values to variable title, author, number, pages, price, but the book available does not possess the properties size, color and design. Hence it is the wastage of memory. आता इथे काय केलं की जेव्हा तुम्ही बुकचं रेकॉर्ड स्टोअर करणार आहात तेव्हा तुम्ही जे काही बाकीचे मेंबर आहेत शेअरच्या प्रॉपर्टीचे मेंबर ते तुम्ही ऍक्सेस घेणार आहे, काही गरज आहे का तुम्हाला, घ्यायची गरज नाही. त्यामुळे इथे काय होतं, तर वेस्टेज मेमरी काय होते, वेस्टेज होते. काय होते, मेमरी वेस्टेज होते. आणि हे जे पाठीमध्ये आपण जे स्ट्रक्चर बघितलं त्या स्ट्रक्चरला किती बघा, नियर अबाउट 44 बाईट्स मेमरी काय होते, अलोकेट होते. तर 44 बाईट्स मेमरी कशी अलोकेट होते, तर बघा स्ट्रक्चर डिफाईन केले त्या ठिकाणी आपण इथे बघा पहिली किती आहे बघा, डबल प्राइसला किती असेल, 8 असेल. कॅरसाठी 1 असेल. ऑथरसाठी पण काय असेल, 1 असेल. आता कॅरेक्टर टाईपचं आहे. त्यानंतर इंटिजरसाठी किती असेल, 8 बाईट असेल. कलरसाठी पण किती, 8 बाईट नाही 4 बाईट असेल, सॉरी. इथे किती असेल, 4 बाईट इंटसाठी. या एक कलरसाठी किती असेल, 4 बाईट. साईजसाठी किती असेल, 4 बाईट. आणि डिझाईनसाठी किती असेल, 1 बाईट. तर अशी किती होते बघा, तर जवळपास 44 बाईटच्या आसपास याची मेमरी अलोकेट होते या स्ट्रक्चरला. तर याच्यातली सगळे मेंबर ॲट अ टाइम ॲक्सेस होत नाहीत. त्याचा यूज पण करता येत नाही. आता काही प्रॉपर्टी बुक्सच्या आहेत, काही प्रॉपर्टी शेअर्डच्या आहेत. तर त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला युनियन ही कन्सेप्ट यूज करता येते अशा केसमध्ये. तर इथं युनियन हा टॉपिक आहे तो कम्प्लीट झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केले जातील. थँक्यू.